पत्रकार हल्ला प्रकरणी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून निषेध, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी। पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या घटनांचा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तीव्र निषेध केला असून संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे। पत्रकार राहुल मुळे यांना घाणेवाडी शिवारातील एका वॉटर पार्कमध्ये खोलीत डांबून ठेवून सुमारे 5 तास मारहाण करण्यात आली आहे। तसेच त्यांचा मोबाईल हिसकावून घेत 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात चंदनजिरा पोलिसांनी राहुल मुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास तत्परता दाखवली, मात्र त्यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यासाठी 3 दिवसांचा विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला। तसेच सुरुवातीला किरकोळ कलमे लावून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला। मात्र विविध स्तरावर पाठपुरावा झाल्यानंतर दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 तसेच पत्रकार संरक्षणाशी संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आले। दरम्यान पत्रकार संतोष भुतेकर यांनाही गुटखा माफियांविरोधातील बातम्या थांबवण्याची धमकी देण्यात आली होती। बातम्या बंद न केल्यास गोळ्या घालण्याची धमकी देत त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप असून आरोपी अद्याप फरार असल्याचं सांगण्यात येत आहे। या दोन्ही प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी रावसाहेब दानवे यांनी केली आहे। पत्रकारांवर होणारे हल्ले हे लोकशाहीसाठी धोकादायक असून दोषींना कोणतीही दया दाखवू नये असं त्यांनी स्पष्ट केलं आहे।